अचानक चक्रीवादळामुळे मतदान सुरू असतानाच शाळेचं छत कोसळलं। पिंपळगाव काळे बुलढाणा लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे वादळ वाऱ्यासह आलेल्या तुफान पावसानं मतदान केंद्र क्रमांक 146 वरील 3 पत्रे उडून गेली। तसेच छत अंगावर कोसळून एक अधिकारी जखमी झाल्याची घटना 26 एप्रिल रोजी दुपारी समोर आली। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दुपारी अचानक विजेचा कडकडाट होऊन सोसायटीच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला। दरम्यान पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत बूथ क्रमांक 146 च्या खोलीवरील 3 पत्रे उडून गेली। तसेच खोलीवरील मतदान कक्षात पडलेल्या त्या ठिकाणी कार्यरत निवडणूक केंद्र अधिकारी डॉक्टर गजानन वानखेडे हे जखमी झाले। अचानक आलेल्या या वादळानं निवडणूक कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती, तर काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती। यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मींनी निवडणूक कर्मचाऱ्यांना तसेच ईव्हीएम मशीन आणि साहित्य खोलीमधून सुरक्षित बाहेर काढलं। वादळ इतकं भयानक होतं की मतदान कक्षावरील 3 पत्रे मैदानात उडून गेली। काही वेळानंतर वादळ शांत झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती आहे।